शांत हो आता. ठीक आहे ना, ठीक आहे, आता ती गेली तुझ्या आयुष्यातून, झालंय ब्रेकअप, आता आता सोडून दे ना विचार. हा, सावर स्वतःला. हे बघ, रडून कसं कसं नको ना रडूस यार, कम ऑन. नाही ग रसिका, नाही, मी खूप सिरियस होतो यार. आय नो. मला नाही जमत आहे आत्ताचं हे कॅज्युअल बिज्युअल, मला नाही जमत यार. मी 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 हे बघ, हे बघ, मी तिला अंगठी देऊन मी लग्नासाठी प्रपोज केलं होतं यार. रिअली? लग्नासाठी प्रपोज केलं आणि ती मला दादा म्हणाली. दादा दादा म्हणाली? ती तरी तिचं काही दिवस चालू होतं. मी काही बोलल्यावरती वा दादा वा दादा वा असं करायची. मला वाटलं हा हास्य जत्रेचा परिणाम आहे, पण दादा दादा करून मामा बनवून टाकलं यार तिने मला. हिच्यामुळे झालंय सगळं, हिच्यामुळे. ही इथे फरसाण भक्षी बसलेली असते ना, वा दादा करते, हिच्यामुळे आता सगळ्या मुली मला दादा दादा करायला लागल्या. ठीक आहे ना, आणि उगाच कोणाचाही राग तिच्यावर कशाला काढतोयस ना. ठीक आहे, ये तू इथे बस. तू उगाच तिची बाजू घेऊ नाही नाही, बाजू वगैरे. तू मला दुःख झालं यार. हा ना, दादा ज्यांनी शब्द बनवलाय ना त्यालाच ठेचला पाहिजे. अरे दादा शब्द असं बनवला वगैरे नाहीये रे कोणी, वेडा आहेस का? ते नाही का असे बोबडे बोल असतात ना, आपल्याला सुरुवातीला बोलता येत नाही असे जोडाक्षर वगैरे, मग ते आपण नाही का बाबा मम्मा दादा दादा तसं येते. आणि बघ ना, म्हणजे जर का आपल्याला आधीच लहानपणी जोडाक्षर बोलता येत असे तर दद्द दद्द करण्यापेक्षा भ्राता वगैरे असं म्हटलं असतं. प्राजक्त कसं म्हणाले ती, वा भ्राता वा. नको ना काय पण लॉजिक देऊ यार तू यार. इथे मला काय झालंय, तुझं काय चालू आहे यार रसिका यार. नाही सॉरी, मी आपलं सांगायचा प्रयत्न. तू ओंकार यार खूप पॅनिक होतोयस, कम ऑन. आता सावर ना स्वतःला, झालंय ना ब्रेकअप, ठीक आहे, आता थोडंसं बाहेर पडत्यात ना. मला कळतंय तुला त्रास होतोय. तुला काय कळणार आहे, तुला कसं कळणार, तुला कळणार आहे गर्लफ्रेंड गेल्याचं दुःख तुला कळणार आहे का? नाही ना. मग तू तुझ्या क्रशनी तुझा जो क्रश असेल त्याला तू प्रपोज करायला गेलीस आणि तो प्रपोज केल्यानंतर तो बोलला ताई गजरा हवाय का, तर काय होईल तुझं? एक मिनिट, माझा क्रश मुळे गजरेवाला का असेल? गजरेवालाच गजरा देतो का? गरजेवाला पण गजरा देतो कधी कधी. आणि मुळात गजरा हा नाहीये, तो तुला ताई म्हणेल. त्यात तुला नको ना, परत नको रडू तू. तुला एवढा त्रास होतोय ना, मला एवढा त्रास होतोय एवढा. अरे कुठला दादा गोव्याला घेऊन जातो मुलीला? कुठला दादा मोबाईलचा रिचार्ज करतो? मला सांग ना, मला काही कळतच नाही. मला म्हणते तू माझ्या टाईपचा नाहीयेस. कोण आहे? चार्जर आहे मी, सी टाईप आहे लागला. काहीतरी आपलं. तर माझा ना आता तो झोनच उरलेला नाहीये. प्रेम आहे का कोविड आहे, काय चाललंय तुमचं? चला, प्रेमच नाही यार इथे कोणाला यार. जाऊ दे ना, त्यात त्रास होता तर नको ना त्या आठवणीत रमू, सोडून दे विषय. आणि कमॉन यार ओंकार, तू काय त्या 90s सारखं दारू पीत आणि ब्रेकअप झोन मध्ये असं वर्षभर वगैरे घालवणारच की काय? नाही प्लीज कमॉन, एक गेली दूजी मिल जाएगी यार. कमॉन, आजूबाजूला बघ, सुंदर आहे जग. हा, आहे का नाही? आणि अशा आठवणी असतील ना, या कडू आठवणी अशा धरून नसतात ठेवायच्या. त्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एखाद्या डम करून टाकायचा, फेकून द्यायच्या आणि मोकळं व्हायचं. प्लीज आता बाहेर पड यातनं. हा, मूव्ह ऑन. पण मला जमेल का यार हे सगळं? जमणार का नाही जमणार ओंकार, मी आहे ना, तुला जमेल सगळं. आणि वाटल्यास मी तुला यातून बाहेर पडायला मदत करेन. तू वाटल्यास मला फोन कर, आपण फोनवर गप्पा मारू. तुला एकटं वाटलं ना कधी तर मला सांग, आपण भेटत जाऊ. म्हणजे तुला चालेल? मला चालेल, म्हणजे तुला चालेल? चालेल मला आपण भेटलं तर आपण म्हणजे चालेल ना तुला? हो, मला चालणार आहे. आणि आपण इतके जवळचे मित्र आहोत की भेटूच शकतो ना रोज. हाँ, म्हणजे प्यार दोस्ती है और इस मुसाफिर को एक मुकम्मल जहाँ ही चाहिए था. तू मला अंगठी दे. माय गॉड.
पृथ्वी काय रे पृथ्वी पृथ्वी काय झालं? काय झालं तुला? पृथ्वी काय झालं? रसिका काय पृथ्वी काय 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 झालंय? पृथ्वी माझा मित्र कुठे? पृथ्वी माझा मित्र ओंकार पृथ्वी हा? काय काय झालं? ओंक्या आहे ओंक्या काय काय झालं कुठे आहे ती? कुठे आहे ती? ती जिला आम्ही इतकी वर्ष वहिनी वहिनी म्हणून डोक्यावर बसवलं, ती माझ्या भावाला गंडवून गेली. नाही कुठे आहे ती? नाही ती गेली मला भेटायचंय तिला. सोड नाही ना. नाही, मी सोडणार नाहीये तिला. कुठे आहे ती? मला भेटायचंय तिला. मी मारूनच टाकणार आहे. नाही, शांत नको. पृथ्वी शांत. मला असंच नाही. वाटायला लागलंय. कुठे आहे ती? अरे, एक मिनिट, माझ्या एक मिनिट. भावाचं ब्रेकअप झालंय. पृथ्वी नाही, एवढं काही झालेलं नाहीये. कमोन, मी त्याला सांभाळलंय, सावरलाय तो आता. तू का त्रास करून घेतोय? माझ्या भावाचं ब्रेकअप झालंय. मला अस्वस्थ होत आहे. माझ्या भावाचं ब्रेकअप झालंय. मला अस्वस्थ होत आहे. कुठे आहे माझा भाऊ? हो तू 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 आधी श्वास घे. किती घामाघूम झालास. हा श्वास. पाणी देऊ का तुला? ओंकार पाणी दे. दे ना यार पाणी. पाणी पी, पाणी पी. शांत हो. एवढं काही झालं नाहीये. हा कूल. ठीक आहेस तू? हा ओके. माझ्या भावाचं ब्रेकअप झालंय. पृथ्वी ऐक ना तू ना नसता आलास तरी चाललं असतं. आता मी हळूहळू बाहेर येतोय. मी मूव ऑन होतोय. मी रसिका आहे माझ्या बरोबर. तू जा तू असं काय हे नाही. चल. अरे हा काय मूव ऑन होणार रे? अरे तू काय मूव होणार? हा तुला सांगतो रसिका, हा एक नंबरचा हळवा आहे. हा पक्का हळवा आहे. मला आता त्रास कसला होता माहिती? यार याची काळजी मी घेईन. पण हा जेव्हा जातो तेव्हा माझी काळजी कोण घेईल? पृथ्वी पडशील. मी आहे ना. मी घेणार आहे काळजी तुझी. इकडे मी आहे ना. तू माझी काळजी घेशील? हो पृथ्वी मी माझी काळजी घेशील? हो बाळा मी आहे ना. मी घेणार आहे तुझी काळजी. तुला सांगू रसिका, आज मी माझ्या बॉसला बोललो मला लवकर जायचंय घरी. माझ्या जिवलग मित्राचं ब्रेकअप झालंय. ब्रेकअप झालंय माझ्या जिवलग मित्राचं. उठ पडलास ना तू. अरे पडू दे रे. उठ आधी. वर ये. उठ. अरे वर ये नाही. आता जगून तरी काय उपयोग? माझ्या मित्राचं ब्रेकअप झालंय ग. कोण समजून घेईल माझ्या या भावना? तू शांत हो ना पृथ्वी. मी आहे ना. मी आहे. कोण कशाला पाहिजे तुला? तू माझ्या भावना समजून घेशील? तू नको ना त्रास करून घेऊस. आणि कोण काय बोलतं, कोण तुझा इन्सल्ट करतं, नको लक्ष देऊ. मी आहे ना तुझ्यासाठी. माझ्याकडे बघ. तुझ्या डोळ्यात दिसतंय रे. तुझ्या डोळ्यात दिसतंय मला मित्राबद्दलचं प्रेम. हा तू काळजी करू नकोस. तू कसा आहेस माहितीये का? तू ना व्हॅनिला आईस्क्रीम सारखा आहेस. कसा? स्वस्त? नाही रे, स्वस्त नाही. व्हॅनिला आईस्क्रीम सारखा. मस्त. मस्त आहे. हा म्हणजे कसं हॉट गुलाबजाम बरोबर किंवा माझ्या फेवरेट हॉट चॉकलेट ब्राउनी बरोबर कशाबरोबर पण सूट होतं की नाही? छान लागतं की नाही? तसं व्हॅनिला आईस्क्रीम असतो. काय झालं तुला? काय झालं? हो ओंकार. तिला व्हॅनिला आईस्क्रीम आवडायचं. तिला आईस्क्रीम आवडायचं. व्हॅनिला आईस्क्रीम आवडायचं. पृथ्वी वेळास का? तू खाली कुठे आहेस? माती आहे सगळं. आईस्क्रीम आवडायचं. ए पृथ्वी हे सगळं मला करू दे ना. तू ओव्हर पॉवर करतोयस यार माझं दुःख. यार पृथ्वी थांब ना जरा. बघ देवा बघ. ऐका पृथ्वी मी माझ्या दोस्ताचं दुखणं ओव्हर पॉवर करतोय यार. नाही ओव्हर पॉवर करतोय. नाही रे. माझ्या मित्राचं ब्रेकअप झालंय. मला दुःख झालंय. मी ओव्हर पॉवर करतोय. नाही असं काही नाही. तुला सांगतो रसिका, याने तिच्यासाठी कविता केली होती ग. पृथ्वी तू लाजलीस की गोड दिसतेस, पण मी ऑनलाईन असलो की तू ऑनलाईन का नसतेस?
माझा प्रत्येक रस्ता तुझ्या घरासमोरून जातो. तू दिसत नाही, तुझा वॉचमॅन का बरं दिसतो? ऋत्विक आई गं. ऋत्विक तुला कळतंय का किती भारी? ऋत्विक मला खूप आवडलंय. किती रसिका. मस्त यार, क्या बात आहे. रसिका ओ, अगं त्या कविता मी केल्या आहेत. मला भारी म्हण. मी त्यांनी स्क्रीनशॉट काढून वाचलेत फक्त. नाही, मी लिहिलेल्या आहेत त्या. हो कविता भारी. अरे पण त्याचा परफॉर्मन्स यार बघ ना, डोळ्यात भावना आहेत यार. इथून परफॉर्म केला आणि डायरेक्ट इथपर्यंत पोहोचलाय बघ. अंगावर काटा आला. अरे पण लिहिलेल्याला काय महत्व नाहीये का? परफॉर्मन्स काय परफॉर्मन्स. इथेच हरला माझा भाऊ. हा? माझा भाऊ हरला इथे. अरे नेमण्यासारखं प्रपोज केलं यार. असं नसतं करायचं ना रसिका प्रपोज. हो. प्रपोज कसं करायचं असतं? अंगठी दाखव. मी नाही दाखवणार. अंगठी दे. दे इकडे, अंगठी दे. दे इकडे. नाही, हे बघ. मुलीचा हात हातात घ्यायचा, तिला जवळ ओढायचं, तिला म्हणायचं की तुझ्या मिठीत मला स्वर्ग दिसतो, तुझ्या कुशीत माझं अख्खं जग आहे, माझ्या आयुष्याच्या सिनेमाची हिरोईन तू होशील. पृथ्वी तू मला प्रपोज केलं, तू मला अंगठी दिलीस. माय गॉड. तू माझी अंगठी दिसतोय ना तू. दिली तुला अंगठी, फक्त माझ्या दोस्तासाठी दिली. होकर पाहिलंस का? माझीच आहे ती अंगठी. मीच घेतली ती. मलाच काय दाखवते असं करून. उंगर बघ ना, इतक्या रोमॅन्टिक पद्धतीने याच्या आधी मला कधी कोणी प्रपोजच केलं नव्हतं. हे रोमॅन्टिक होतं. हो, मला खूप आवडलं. आणि हे सगळं दुय्यम आहे रे. जर तो मित्रावर इतकं प्रेम करतो तर गर्लफ्रेंड म्हणून माझ्यावर किती प्रेम करेल. खूप करे. खोटंय हे सगळं. हे खोटंय हे. तू नको विश्वास ठेवूस त्याच्यावर. खोटारडा एक नंबरचा. खोटा बोलतो नाही मित्राला. नाही खोटा नाहीये माझा. पृथ्वी आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. फक्त दोस्तासाठी ग, फक्त दोस्तासाठी. रसिका, मला खूप त्रास व्हायला लागलाय ग रसिका. हो मला ना या ब्रेकअपच्या ट्रॉमातून बाहेर पडायचंय रसिका. बाहेर पड नको विचार करू. आपण लोणावळ्याला जाऊया फिरायला, जाऊया ना. किंवा महाबळेश्वरही चालेल. हो. चल आपण जाऊया. चल. मला या ट्रॉमातून बाहेर पडायचं. माझी बॅग घे तुझी ओंकार, bag. काळजी घ्या आणि वाटेल तेव्हा फोन कर. हा? आपण बोलू, फोनवर बोलू. बाय चल रसिका. बाय.